कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चिंचुके सॉरी मॅडम, ही बघा फाईल तयार आहे. चिंचुके अहो किती काम करता तुम्ही. अहो काम आहे म्हणलं काम केलं पाहिजे ना. उद्या हे सगळे रिपोर्ट साहेबांना सबमिट करायचे. चिंचुके तुम्ही त्या साहेबांचं एवढं कौतुक करता ना, मला नाही वाटत कधी वहिनींचं तरी एवढं कौतुक केलं असेल. हा, ही जर माझ्या पिल्लूला हो माझ्या बायकोला जर कळलं ना तर खाई प्यायची वांदे कराल तुम्ही माझे. चिंचुके ती फाईल सोडा आधी. हो मी काहीतरी बोलते ना तुमच्याशी. काय बोलायचंय? हा, ऑफिसचं टायमिंग तर संपलेलं आहे. बोला काय बोलायचंय ते. नशीब माझं तेवढं तरी कळलं तुम्हाला. अहो अध्यक्ष बोला की आता. चिंचुके आज आहे ना अपर्णा मॅडमनी आणि अर्जुन सरांनी ना माझं खूप कौतुक केलं. मला ना इतकं भारी वाटलं ना आज. वा, पण तुम्हाला एक सांगू का, तुमच्यापेक्षा आहे ना साहेब माझ्या लय कामाचं कौतुक करतात. आणि अपर्णा मॅडम तर माझ्या कामाच्या फॅन झाल्यात, फॅन. इथे तुमच्या माझ्या कामाची स्पर्धा लागली. अहो मी तसं कुठं हो मग शांतपणे ऐका ना, मी काय बोलते ते तरी ऐका आधी. अहो बोला अध्यक्ष बोला. चिंचुके म्हणजे ना आता मला ना कळून चुकले. अपर्णा मॅडम आणि अर्जुन सर ना हे दोघंही एकमेकांसाठी बनलेले आणि म्हणूनच मी पण असा विचार केलाय की आयुष्यात पुढे जायचं. एकच नंबर झालं बघा. अहो हीच तर मी तुम्हाला कधी बसणं सांगतोय. काय झालं सांगा बरं. म्हणजे ना चिंचुके मागील महिन्यात मी एका ऑनलाईन लग्नाच्या वेबसाईट वरती ना एका मुलाला भेटले होते. म्हणजे ऑनलाईन. हा, आणि ना आम्ही दोघं एकमेकांशी फोनवर बोलतो. बोलता पण बर. तो मला ना भेटायला वेळ मागतोय. अहो मग लगेच फोन करा आणि म्हणा मी चौकीत आहे, या लवकर. चिंचुके काही काय बोलता तुम्ही. मी याआधी कधी त्याला भेटली नाहीये आणि तुम्ही एकदम ऍडव्हान्स काय बोलता. पोलीस स्टेशनला कोणी डेटला बोलवतो का. अहो खरंय मॅडम. बर त्याची माहिती दाखवा, काय करतो तो. हे बघा हाय, स्मार्ट आहे ना. बरं आहे की मुलगा. आ? अहो छान आहे मुलगा. वय वर्ष 28. बर, सॉफ्टवेअर इंजिनियर. भन्नाट आहे. आडले कशात. तसं नाही चिंचुके, म्हणजे याआधी मी असं कधी कोणाला भेटली नाही ना, त्यामुळे थोडस मग भीती वाटतेय. अहो घ्यायचं भेटायला बोलून, चांगली तारीख काढायची आणि लग्नाचा दंडनी द्यायचा बार उडवून बघा. अरे मॅडम, अहो लई दिसन तुम्हाला असं हसताना बघतोय, बरं वाटतंय बघा. थँक्यू चिंचुके, पण मी आता विचार केलाय मी माझ्या आयुष्यात पुढे जाणार चिंचुके. हो अरे मॅडम, पण या अपर्णा मॅडमच्या प्रकरणात आहे ना मी तुमच्या कामावर तुमच्यावर खूप शंका घेतली, त्याबद्दल सॉरी. मनापासून मला माफ करा. नाही नाही चिंचुके, अहो असं का बोलताय तुम्ही. म्हणजे तुम्ही आणि अर्जुन एकमेकांवर जो विश्वास टाकता ना, तो बघून मला असं वाटतं की मला पण एखादा असा व्यक्ती मिळावा ज्याच्यावर मी तेवढा विश्वास टाकू शकेन. खरं सांगू का चिंचुके, कधी कधी ना मला तुमच्या मैत्रीचा हेवा वाटतो. तुम्हाला पण आहे ना असाच मित्र मिळावा अशी देवा पुढे प्रार्थना करेन मी. चिंचुके, या सगळ्यात ना तुम्ही मला, अर्जुनला, अर्जुनच्या पूर्ण फॅमिलीला जो सपोर्ट केलाय ना, खरंच कौतुकास्पद आहे. असेच सगळ्यांच्या पाठीशी राहा. थँक्यू चिंचुके. अहो 100% राहणार. अहो पण तुम्ही पण थँक्यू म्हणून साहेबांसारखे शिव्या घालायला लागला की. पहिल्यांदा लग्नाची तारीख कळवा मला, म्हणजे मी तुमच्या लग्नात नाचीन. हो चिंचुके, आधी आम्हाला भेटू द्या तरी. भेटणार तर भेटणार. लग्नाला पहिल्यांदा मला बोलवायचं बरं का. नक्की. आज हमें मालूम हुआ क्या चीज मोहब्बत. अरे वा, आज चक्क पुस्तक बाजूला ठेवून गाणं म्हणताय तुम्ही. काय काही नाही, ते सहज आपलं. हो असं काय करताय. मी काय तुम्हाला गाणं म्हणू नका म्हणले का कधी. म्हणा की बिंदास. नाही रुपाली, अगं जाणून बुजून गाणं म्हणणं वेगळं आणि एखाद्या गोष्टीचा आनंद म्हणून आतून आपसुक गाणं येणं वेगळं. एवढा कसला आनंद झालाय तुम्हाला. कशाचा नाही झाला विचार. अपर्णा परत आली आहे, आपलं घर पहिल्यासारखं झालंय परत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, खूप महत्वाचं, माझी बायको आनंदी आहे. काय हो तुमचं, तुम्हाला ना कधी काही सुचता. आनंदी नाहीयेस का तू. असं कुठं म्हणलं मी.
मला पण खूप आनंद झालाय. आपलं घर एवढ्या मोठ्या संकटातून आत्ता कुठं बाहेर पडले आणि त्यात मी इतकं चुकीचं वागले ना, ते आत्ता कुठं कळतंय मला. रुपाली, किती विचार करते सगळं. अमोलचं तुझ्यावर किती प्रेम आहे ना हे माहिती आहे मला. आणि तू जे वागलीस ते अमोलच्या प्रेमासाठी जरी वागलेली असली, ते बरोबर नसलं तरी त्याचा त्रास करून आता काय उपयोग आहे का? हो, पण मी अपर्णाशी पण खूप चुकीचं वागले हो. भले माझ्या मनात तिच्याविषयी राग होता, पण ती माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहे, हे मात्र मी विसरायला नको होतं. त्याची जाणीव आहे ना तुला? आहेच, म्हणून तर आता मी परत असं कधीच नाही वागणार. बस, एवढं कळलं तरी खूप झालं. एक विचारू तुम्हाला, हं? तुम्ही माझा कधीच रागराग का करत नाही हो? रागराग करतो. घरात राहायचंय मला. काय? अगं, म्हणजे मला तुझा राग येत नाही. काय बाबा, एकच बायको आहे आणि त्यात पण राग धरला तर मग तुम्ही ना आता जास्त बोलायला लागला हं? तुम्ही मस्करी करताय का माझी? सॉरी सहज बोललो मी. पण खरं सांगू का रुपाली, तुझा रागच येत नाही मला. तुझ्या वागण्याचा तुला कधीतरी पश्चाताप होईल, जाणीव होईल, हे माहिती आहे मला. तुमचा हाच विश्वास मला पुन्हा पुन्हा तुमच्या प्रेमात पाडतो. काय रुपाली मॅडम, तुम्ही चक्क प्रेमाची कबुली देता? बस बस घरातलं वातावरण आनंदी आहे म्हणून. पण खरंच देव करो आणि तुम्ही कायम असंच आनंदी राहा. आनंद आहेच. बघ ना रुपाली, अपर्णा माझी पहिली विद्यार्थिनी आहे जी कलेक्टर झाली. मी जमेल तसं तिला मार्गदर्शन केलं आणि आज आयुष्याच्या प्रत्येक अडचणीवर तिनं मात केली. तिचे निर्णय कधी चुकत नाहीत ना. हे अगदी खरं आहे. हम्म. आणि हो रुपाली, तिनं आपल्याला एक मूल दत्तक घेण्याबद्दल सुचवलंय, हे विसरता कामा नये. अहो, तुम्हाला खरंच वाटतंय का आत्ता आपण ह्या गोष्टीचा विचार करायला हवा? अगं, अमोलला तसं वचन दिलं आपण. अहो पण रुपाली, आपण लोकांना फसवू शकतो, स्वतःला नाही. आणि मी तर आज कबूल करतो की मला पण बाबा म्हणणार कोणीतरी हवंय. मग मला आई म्हणणार कोणी नकोय का? मग सामंजस्यानं आपण एक मूल दत्तक घेऊ आणि प्रेमानं सांभाळ करू त्याचा. अमोलला वाटतंय म्हणून नाही, आपल्याला वाटतं म्हणून. माझी काहीच हरकत नाही. ही खूप मोठी जबाबदारी आहे, लक्षात येते ना तुमच्या? रुपाली, मी आहे ना, मी तुझ्या प्रत्येक सुखदुःखात तुझ्या सोबत आहे. आणि बाळाचा सांभाळ आपण दोघं मिळून करू. ठीक आहे, मी तयार आहे. वा, म्हणजे या ठिकाणी या घरात बाळ गोपाळ येणार तर. लाजतीस काय? काय हो, झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.